आज खूप दिवसांनी मी भाजी मार्केटला आले होते. माझ्या आवडीची मटकीची भाजी घेतली आणि व्लॉग करायला लागले. मी मार्केटचा व्हिडिओ घेत होते आणि हा माणूस सारखा मागे मागे वळून बघत होता. मग मला अनकम्फर्टेबल फील झालं आणि मी कॅमेरा खाली केला. मग मी आले पुढे. जागोजागी राख्या खूप होत्या. ती साफ केलेला लोक कचरा करणारच. हॅलो, तो आता मी जस्ट मार्केटला गेली होती. तिकडे जागोजागी जिथं राख्यांचं स्टॉल आहे ना, तिथं राख्यांचं दुकान आहे. तिथे जागोजागी खूप गर्दी. म्हणून बायांनी नाही का, ज्या लेडीज आहे ना, त्याने पुन्हा दुकानाला घेऊन बसलेल्या होत्या. खूप गर्दी आहे. कशी तरी मी भाजी घेऊन आले. रस्ता थोडा अनसेफ आहे. आता मागे खूप कार्टे बसले होते. थोडं अनकम्फर्टेबल झालं. मी कॅमेरा जसा खाली केला होता, पण खाली करायला नव्हता पाहिजे. मी ना काय करू काय माहिती. मी थोडंसं डेअरिंग आणते माझ्यामध्ये की मी नाही का लोकांसमोर कॅमेरा आणून बोलले पाहिजे. ज्या प्रकारे सर्व घुटताना खूप ऑकवर्ड फील व्हायला लागतं. मग मी नाही एक कॅमेरा खाली करून ठेवते. आता 2-3 माणसं आहे. थोडं कॉन्फिडन्स आहे, ट्राय करते. पण काय माहिती, कोणी बघितलं ना परत अनकम्फर्टेबल फील होतं. चॅनल पण नाही आहे. खूप असं ब्रेक घेऊ व्हिडिओ बनावं लागतं आहे मला. नेमकं भाजी घ्यायला जावंच लागतं. तरी पण 4-5 दिवसानंतरच मी भाजी घ्यायला जाते मार्केटला. तो इथं थोडी जास्त पब्लिक आहे. आपण थोडीशी ट्राय करू डेअरिंग आणायची. मी घाबरते ना, तिथं गाड्या पण आहे. थोडंसं लोकांमध्ये नाही की मी जर हे रोज केलं ना, मग मला सवय ना. कधी पण रस्ता क्रॉस करते ना, एक पण माणूस नाही का गाडी स्लो करत नाही. मासच घुसावं लागतं. वरून तेच बोलतं, हे भाई नाही. मला कळत नाही लोकांना एवढी घाईच कसली असते. थोडी पण गाडी स्लो नाही करू शकत. हाच बघा ना, रस्ता पण क्रॉस करता येते. म्हणजे मी एक नंबरची दरपूक आहे असं वाटतं. मला आडवार पण ना सोडायचं आहे पूर्ण. आले बिल्डिंग झाले. भेटूया उद्या. बाय बाय.